शेवटचा जो समाजातला घटक आहे, शेवटचा बिंदू आहे, शेवटचा माणूस आहे, त्याचा विचार करून अनेक योजना आणल्या. त्या योजनेच्या माध्यमातून आज परत तिसऱ्यांदी पण आज पंतप्रधानपदी आदरणीय नरेंद्र मोदी हे विराजमान झाले. विराजमान झाले. नाशिकचा विचार करता तंत्रभूमी, यंत्रभूमी, मंत्रभूमी असलेली ही नाशिकची भूमी आहे आणि यामध्ये जर तुम्ही जिल्ह्याचं म्हटलं, ग्रामीणचं म्हटलं, तर कांदा असेल, द्राक्ष असेल, वायनरीच्या माध्यमातून द्राक्ष असतील आणि भाजीपाला असेल, हे नाशिकचं मोठं वैभव आहे, मोठं हब आहे. तसंच नाशिक शहराला लागून सातपूर, अंबडमध्ये इंडस्ट्रीज आहे. आता जसं मग मी आय-टी पार्कचा विषय केला. आय-टी पार्कसारखे आणि नाशिकमध्ये असलेले जवळपास एक 30 ते 35 वर्षापासून असलेले उद्योग, ज्यामध्ये आपण प्रामुख्याने नाव घेऊ शकतो. बॉश असेल, महिंद्रा असेल, अशा प्रकारच्या अनेक मोठ्या कंपन्या आहेत. ह्या कंपन्यांच्या माध्यमातून जो काही नाशिकमध्ये नाशिकच्या आजूबाजूचा जो परिसर आहे, ग्रामीण भागातला, यांच्यातून म्हणजे इथे स्थायिक झालेले अनेक लोकं ह्या विकासाच्या माध्यमातूनच नाशिकला हे वैभव प्राप्त झाले.